आज आपले प्रमुख आचार्य होते वैभव दादा म्हणजेच हॅशटॅग मोठे बाबा. आता तो झाला विषय असा की आज मित्राचा बर्थडे होता. त्याच्यात मित्र म्हणे की आज बर्थडेची पार्टी पण करून घेऊ. आता मित्रानं बर्थडेची पार्टी म्हटलं फुकटचं कुठे सोडायचं आहे का, आणि मित्र देतो पार्टी म्हटलं की ते कधीच नाही सोडायची. मग काय निघालो आम्ही दोन आतंकवादी मस्त पार्टीमध्ये जायले. पहिले तर सरळ गाडी घेऊन आम्ही MS30 फॅशन फॅक्टरीवर आलो. इथं आल्याबरोबर आपले बर्थडे बॉय म्हणजेच मयूर रुबाब याले पहिले विश करून घेतलं आणि पार्टी देतं त्याच्याबद्दल धन्यवाद पण म्हणून घेतलं. थोड्याच वेळानं सर्व मित्रमंडळी इथे जमा झाली. सर्व मित्रमंडळी निघून आम्ही डायरेक्ट रोशनच्या घरी आलो. गेल्यातून गाडीवर उचलून डायरेक्ट पार्टी करायच्या ठिकाणी पोहोचलो. ती पोहोचल्याबरोबर सर्व पोट्टे आपल्या आपल्या कामात लागून गेले. कांदे काढत होतो, कोणी लासन काढत होतो. अति दिलेलं सर्व काम पद्धतशीरपणे पार पडलं. त्याच्यानंतर लागले ना आपले आचार्य भाऊ भाजी बनवायला. अति ते भाजी बनवतो होते तेवढ्याच वैभवदाने तुम्ही साईडनं हटा आणि आता मी भाजी बनवतो. तेवढ्यात अभिदा पण आला. इथं पण मी पण भाजी बनवू लागतो आणि तुम्हाला त्याची भाजी बनवणं चालू होती तेवढ्यात आपल्याला विचार पडला. आता अति भाजी तर सर्वच जण बनवून राहिले. भाजीत जर कशाची कमी पडली तर दोष कोणावर द्या. अति भाजी वगैरे बनवणं झाली. त्याच्यानंतर लागले पोट्टे आपले नाचायले. अति 1-1.5 घंटा पोट्टीचं नाचणं चाललं. त्यानंतर लागली ती पोट्टीली भूक. मग काय बसले ना सगळे जण पोट्टे जेवण करायले. अति मस्त ताकदनं जेवण करून घेतलं. अति मस्त चांगल्या प्रकारे सर्वांचे जेवण झाले. त्याच्यानंतर सर्व पोट्टे निघालो आम्ही घरी जायले. चला मग आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या फॉलो नक्की करून घ्या आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट पण करून घ्या.